नमस्कार. आज आपण बनवत आहोत मटण बिर्याणी. तर आज मटण बिर्याणी बनवण्याचं कारण असं झालं की कालच आपण व्हेज बिर्याणी बनवली होती. तर मिस्टरांनी घरी आल्यावर नंतर रात्री खाल्ली तर ते बोलले हे असं भाजीपाल्याची बिर्याणी बनवायची असते काय, बिर्याणी म्हटलं की चिकन किंवा मटण हे असायलाच पाहिजे. तर झालं असं, काल शनिवार होता, लगेच रविवार होता. मग मिस्टरांनी मटण आणून दिलं रविवारी आणि बोलले की ह्याची बिर्याणी बनवायची असते म्हणून. तर चला, रविवार आहे, मटण बिर्याणी बनते, तर तुमच्यासोबत पण शेअर करावे म्हणून लगेच रेकॉर्डिंगला सुरुवात केली. तर बिर्याणी म्हटलं की तळलेला कांदा हा आलाच. तर त्यासाठी इथं मी 4 मोठे कांदे तळून घेतलेत. आज आपण अर्धा किलो मटणची बिर्याणी बनवतो. तर तळलेला कांदा हा छान फ्लेवर येतो तळलेल्या कांद्यामुळे, त्यामुळे मी इथे 4 मोठे कांदे अशा स्लायसेसमध्ये कट करून घेतलेत आणि इथं मी आता कांदे फ्राय करते. तर कांदा आपल्याला एकदम व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं. याच तेलाचा उपयोग आपल्याला नंतर बिर्याणी बनवताना करायचा आहे, म्हणून शक्यतो तेवढं कमी तेल ओतायचं, जास्त ओतायचं नाही. तर मी इथं कांद्यामध्ये आता मीठ टाकलं आहे. या कांद्याला आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं. तर कांदा हा हमेशा असा मिक्स करत राहायचा किंवा हलवत राहायचा, खालचा वरी वरचा खाली हा झाला पाहिजे, कारण तो एका साईडनी फ्राय होऊन तो करपू शकतो. जसं जसं कांदा आपला तळत येईल तसं तसं त्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं, कारण कांद्यामधलं पाणी कमी होत जातं आणि आपला कांदा जो आहे तो करपू शकतो. म्हणून शेवटी तर खूप लक्ष देऊन याला किंवा गॅसची फ्लेम करून फ्राय करायला ठेवावं लागतं. तर अशा पद्धतीने आता आपला कांदा हळूहळू फ्राय होतोय. आणखीन थोडंसं याला डार्क कलर आपल्याला येऊ द्यायचा आहे. थोड्या डार्क कलरमध्ये आणखीन हा कांदा झाला पाहिजे, कारण माहीत नव्हतं, त्यामुळे पूर्वतयारी मी काहीच केली नाही. अचानकच मग हो नाही करत आमचं मटण आलं घरी आणि शेवटी असं बिर्याणीला सुरुवात झाली. मग तर अशा पद्धतीने आता आपला हा कांदा तळून झाला आहे. तर मी याला आता साईडला काढून घेते. एवढाच आपल्याला कांदा तळायचा आहे, यापेक्षा डार्क करायचा नाही, कारण तळल्याच्या नंतर पण तो गरम असतो आणि तो आणखीन फ्राय होत राहतो, त्यामुळे नंतर तो कडू होऊ शकतो जास्त फ्राय झाल्यामुळे. म्हणून असा कलर आला कीच आपल्याला कांदा जो आहे तो असा एका साईडला करायचा आहे. तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि आपला कांदा जो आहे तो साईडला ताटामध्ये काढून पसरवून ठेवायचा आहे. तरी तर मी अर्धा किलोची बिर्याणी आज बनवतो. तर अर्धा किलो मटण आहे, तर अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेत. तांदूळ सर्वप्रथम 2 वेळेला छान असे धुवून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला याला भिजायला ठेवायचे. कमीत कमी 20 मिनिटं तरी तांदूळ आपले भिजलेले असावेत. अशा पद्धतीने मी तांदूळ जे आहेत ते भिजायला ठेवलेत. यासोबतच आपल्याला मटण घ्यायचं आहे. तर इथं मी अर्धा किलो मटण घेतले. यामध्ये मी असे 2 बटाटे मोठ्या फोडी करून टाकलेत. बटाटा जरूर टाका तुम्ही कुठल्याही बिर्याणीमध्ये. यासोबतच मी 2 चमचे बिर्याणी मसाला टाकला आणि 1.5 चमचा आपला काळा मसाला असतो तो टाकला. काळा मसाला जरूर टाका, बिर्याणी खूप छान बनते. यासोबतच हळद, ही आलं लसूण पेस्ट आहे, त्यामध्ये मी थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तर ही घरीच बनवलेली पेस्ट आहे. यासोबत आपल्याला बिर्याणीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ यामध्ये घालायचं आहे. आणि अशा पद्धतीने अगोदर हे एकदम व्यवस्थित आपलं मटण किंवा चिकन काय जे असेल त्याला हे अशा पद्धतीने सर्वप्रथम मसाला जो आहे तो पूर्णपणे असा चोळून घ्यायचा आहे किंवा चांगला मसाज करून घ्यायचा आहे मसाल्याने. मसाला जो आहे तो आपल्या मटणवरती एकदम चांगल्या प्रकारे लागला पाहिजे, म्हणून अगोदर हा मसाला असा व्यवस्थित आपल्याला मटणला चोळून घ्यायचा आहे. मटणला मसाला चोळून झाला त्यानंतर आपल्याला यामध्ये जो आपण तळून ठेवलेला कांदा होता तो घालायचा आहे. गार्निशिंगसाठी आपल्याला थोडासा कांदा ठेवायचा आहे याच्यातला आणि बाकीचा कांदा जो आहे तो मी असा घालून घेतला आहे. कांदा पण आपल्याला व्यवस्थित चुरगळून घ्यायचा आहे, कारण तो छान मिक्स होतो. मग त्यासोबतच पुदिना आणि कोथिंबीर कट करून ठेवलेली होती ती घातली आणि सोबतच 1 वाटी दही घातले. तर आता हे मसाले पण आपल्याला यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. छान सुरुवातीला जसं आपण मसाले मिक्स केले होते तशा पद्धतीनेच आपल्याला दही, कांदा, पुदिना, कोथिंबीर हे पण आपल्याला या मटण आणि बटाट्याला असं सर्वप्रथम एकदम चांगल्या प्रकारे असं 1 ते 2 मिनिट मिक्स करत राहायचे. आणि मी हे आता दुसऱ्या भांड्यात काढून ठेवते. तर आपल्याला याला मॅरिनेट करून
जर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवताय, तुमच्याकडे टाईम असेल तर हे फ्रीजमध्ये तुम्ही 4 तास ठेवा, किंवा बाहेर ठेवताय वेळ नसेल तर हे अर्धा तास ठेवलं तरी पण चालतं. तर अर्ध्या तासाच्या नंतर आता मी इथं बिर्याणी करायला सुरुवात केली. तर त्यासाठी मी पाणी इथं उकळायला ठेवले. तर आज आपण मटणामध्ये खडे मसाले टाकले नाहीत, म्हणून मी इथे पाण्यामध्ये खडे मसाले टाकलेत. त्यामध्ये मी टाकले तेजपत्ता, दालचिनी, शाही जिरं, काळी मिरी, लवंग आणि हे चक्रीफूल. तर मसाले सर्वप्रथम असे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मीठ टाकायचे. मीठ टाकलं की पाणी जे आहे ते असं वर येतं जरा, त्यामुळे उकळलेलं पाणी अगोदर उकळी येऊ द्यायची चांगली, गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यामध्ये नंतर मीठ आणि मसाले घालायचे. तर पाणी माझं इथे चांगलं उकळलेलं आहे. मी आता जो भिजवून ठेवलेला तांदूळ आहे आपला, तो यामध्ये मी घालून घेते. तांदूळ आपल्याला हाय फ्लेमवरती शिजत ठेवायचा आहे आणि त्याचा भात जो आहे तो पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी यामध्ये तांदूळ टाकलेत. तांदूळ टाकल्यानंतर एक वेळेला मिक्स करून घ्यायचं हे सर्व मिश्रण आणि आपल्याला हा भात जो आहे तो उकळत ठेवायचा आहे. भात एकीकडे शिजते तोपर्यंत एकीकडे दुसऱ्या साईडला आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करायची, कारण बिर्याणी बनवायला पण वेळ खूप जातो. त्यामुळे एका साईडला भात शिजतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला लगेच बिर्याणी बनवायला घेऊयात. तर जे कांदा तळून राहिलेले तेल होते ते मी यामध्ये घेतले. तेल गरम झाले, त्यासोबतच मी एक कांदा असा बारीक आपण भाजीला चिरतो तसा चिरून घेतलेला आहे. आणि या कांद्याला पण आपल्याला छान भाजीला कसा आपण कांदा परतून घेतो तशा पद्धतीने चांगला परतून घ्यायचा आहे. तर पाहू शकता कांदा इथे एकदम चांगला परतला. कांदा जर आपण कच्चा नाही ठेवायचा आहे, थोडा हलका लाल ब्राऊन असा कांदा झाला पाहिजे. तर कांदा आपला आता परतून झाला आहे. यामध्ये आता जे मटण आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते पूर्ण यामध्ये घालून घ्यायचे. तत्पूर्वी आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती हलकीशी लो करून ठेवायची, कारण यामध्ये दही आहे. तर दह्याला गरमी जास्त चालत नाही, त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला लो करायचे. लो फ्लेमवरती आपल्याला हे मटण जे आहे ते 1, 2 ते 3 मिनिट या कांद्यामध्ये आणि तेलामध्ये परतत राहायचे. तर या मटणला परतायला किंवा शिजायला बराच वेळ लागतो. चिकन जर असेल तर चिकनला शिजवायची गरज पडत नाही, पण मटण आहे हे, तर मटणला अगोदर शिजवावं लागतं, कारण फक्त आपण दम देतो तेव्हा मटण शिजत नाही, म्हणून मटणाला अगोदर आपल्याला शिजवून घ्यावं लागतं. तर अशा पद्धतीने मी ते सर्व मटण जे आहे ते असं पूर्ण पातेल्यामध्ये पसरवून घेतले अगोदर. तर आता गॅसची फ्लेम आपल्याला हळूहळू वाढवत जायचं आहे आणि हे मटण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे. तर हे पहा, जसं जसं आपलं गरमी यामध्ये वाढत जाते तशी तशी जे दही आहे आपलं ते शिजत जातं आणि हे मसाले जे आहेत ते तेल सोडायला लागतात आणि आपलं मटण आणि हे मसाले जे आहेत ते व्यवस्थित फ्राय होऊ लागतात. मग त्यासाठी मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे 2 ते 3 मिनिट अशा पद्धतीने परतत राहायचं आहे. आणि हा मसाला आहे तो आपल्याला अगोदर शिजवून घ्यायचा आहे, कारण कच्चं दही आहे ते दही आपलं चांगलं शिजलं पाहिजे. दही शिजले नाही तर बिर्याणीची टेस्ट आपली चांगली लागत नाही. यामुळे आपल्याला असं व्यवस्थित याला परतत राहायचं आहे. तोपर्यंत आपला भात जो आहे तो एकदम चांगला शिजलेला आहे. आता हा भात जो आहे तो मी चाळणीवरती काढून घेते आणि याला पण आपल्याला पसरवून ठेवायचे, कारण भात आपला ओव्हरकुक झाला नाही पाहिजे, मग आपला तांदूळ तुटतो. तर हे पहा, आता या मसाल्याला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता मी गरम पाणी घातले. तर आवश्यकतेनुसार जसं मटण शिजायला गरम पाणी लागेल तसं आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे. जास्त पण पाणी आपलं झालं नाही पाहिजे, नंतर आपली बिर्याणी मग पचपचीत होऊ शकते. तर तशी नाही करायची आपल्याला. व्यवस्थित आपली बिर्याणी जी आहे ती खुल्ली खुल्ली झाली पाहिजे. त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी टाकताना विचार करून टाकायचं आहे, किंवा तुम्ही नंतर यामध्ये आणखीन वाढवू पण शकता. तर हे मटण जे आहे ते 5 ते 10 मिनिट लागलं माझ्या मटणाला शिजायला. तर अशा पद्धतीने आपल्याला मटण जे आहे ते 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे. तर हे पहा, एका साईडला आपलं मटण शिजतं. तर पहा, अशा पद्धतीने यामध्ये एवढा आता रस्सा जो आहे तो बाकी आहे, याची ग्रेव्ही एवढीच आपल्याला ग्रेव्ही ठेवायची आहे. जास्त पाणी यामध्ये आपल्याला ठेवायचं नाही. आता आपला भात शिजलेला आहे, मटण शिजलेलं आहे. तर जे आपलं मटण आहे भात जो आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्हाला जर लेयर बनवायचे असतील तर तुम्ही भाताचे आणि या ग्रेव्हीचे लेयर बनवू शकता, पण तसं टाईम जातो आपला, म्हणून अशा पद्धतीने पण आपली सोपी बिर्याणी होऊ शकते. म्हणून जो आपला शिजलेला भात आहे तो पूर्णपणे यामध्ये असा घालून घ्यायचा आहे
व्यवस्थित भात आपला पसरवून घ्यायचा आहे भात घातल्याच्या नंतर. तुम्हाला जर मसाले आवडत नसतील तर तुम्ही भात जेव्हा आपण साईडला काढून ठेवतो तेव्हा काढून टाकू शकता. पण आज मी मटनमध्ये खडे मसाले घातले नव्हते म्हणून मी असेच ठेवले. तर याला मी झाकण ठेवते आणि 2 मिनिट जरा हे असंच ठेवते. तोपर्यंत दुसऱ्या साईडला दुसऱ्या गॅसवर मी कोळसा जो आहे तो फुलण्यासाठी ठेवलेला आहे. तर याला आपल्याला दम द्यायचा आहे म्हणून हा कोळसा आपल्याला व्यवस्थित फुलवून घ्यायचा आहे एका साईडला. तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी जे आपलं भांडं आहे त्याला असं कणिक लावून घेते, कारण दम देताना हे आपल्याला पूर्ण सील करायचं आहे. म्हणून याला असं चारी बाजूने मी सगळीकडून याला असं कणिक लावून घेते. तोपर्यंत आपला जो कोळसा आहे तो छान फुलून येतो. मध्ये थोडीशी अशी मी जागा करते, कारण माझं जे पातेलं आहे ते पूर्ण भरलं आहे भाताने. यामध्ये आपल्याला वाटी ठेवायचे आणि त्यामध्ये जो आपला फुललेला कोळसा आहे तो यामध्ये ठेवायचा आहे. त्याच्यावरती तूप घालायचं आहे आणि दुसऱ्या हातामध्ये आपल्याला झाकण लगेच तयार ठेवायचे, कारण याचा धूर जो आहे तो जरा पण बाहेर नाही गेला पाहिजे. म्हणून आपल्याला एका हाताने यावरती तूप घालायचं आणि दुसऱ्या हाताने यावरती लगेच झाकण ठेवायचे. हे काम एकदम फास्ट करायचं आहे आपल्याला. तर हे पहा, एका हाताने तूप घातलं की दुसऱ्या हाताने लगेच हे झाकून एकदम पॅक बंद करायचं आहे व्यवस्थित. याला आपल्याला एकदम प्रेशर देऊन हे झाकण दाबायचं आहे असं, आणि दुसऱ्या साईडला असं हे झाकण जे आहे ते कणकेने चिटकवत जायचं आहे. म्हणजे आपलं झाकण जे आहे ते हवेच्या प्रेशरने निघत नाही आणि याच्यातला जो धूर आहे तो स्मोकी फ्लेवर आपल्याला जो बिर्याणीला द्यायचा आहे तो स्मोक आहे तो बाहेर येत नाही. मग अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला काहीतरी वजन ठेवायचं आहे, कारण हे झाकण जे आतमध्ये वाफ बनते त्या प्रेशरने निघू नये आणि आपली वाफ जाऊ नये याच्यातली बाहेर, यासाठी. कारण ते स्टीम झालं पाहिजे, दम झाला पाहिजे पूर्ण आतमध्ये. म्हणून अशा पद्धतीने मी ते खलबत्ता ठेवलेला आहे याच्यावरती. त्यासोबतच मी दुसऱ्या गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा पण आपल्याला जरा 5 मिनिट गरम करून घ्यायचा आहे. आणि नंतर हा जो बिर्याणीचं भांडं आहे ती मी तव्यावर ठेवलेला आहे आणि याला एक 5 ते 6 मिनिट मी दम दिलेला आहे, कारण आपलं मटण शिजलेलं आहे, भात व्यवस्थित शिजलेला होता. म्हणून याला नंतर जास्त वेळ दम द्यायची गरज लागत नाही. तुमचं जर बिर्याणी जास्त असेल तर तुम्ही जास्त वेळ दम द्या. मी याला एक 5 ते 6 मिनिट असं मीडियम फ्लेमवरती ठेवलं होतं. नंतर गॅस बंद केला. गॅस बंद केल्याच्या नंतर जो खलबत्ता आहे त्याच्यावरचा तो काढून घ्यायचा आहे. माझा एक वेळेला असाच राहिला होता, तर जसं जसं त्याच्यातलं वाफेचं प्रेशर कमी झालं तसं माझं हे झाकण जे आहे ते वाकडं होत गेलं. म्हणून जो खलबत्ता आहे तो लगेच उचलून घ्यायचा आहे. आता ही जी बाहेर लावलेली कणिक आहे ती काढून घेतली मी याच्यावरची. संडे होता, आम्ही जेवायला बसलोच होतो, म्हणून मग आता जेवतानाच मी तुम्हाला सर्व केलेलं दाखवलं आहे, कारण वेळ नव्हता, उशीर झाला होता अगोदरच आणि भूक पण लागलेली होती सर्वांनाच. तर हे जे कोळसा आणि जी वाटी होती ती काढून घ्यायचे, याची एक्स्ट्रा कणिक आहे ती काढून घ्यायचे आणि मग आम्ही जेवत होतो. तरी ते मी ताटामध्येच मी सर्व करून दाखवले बिर्याणी आपली कशी झाली ती. हे जे आपण झाकण काढतो तेव्हा इथं मस्त वास येतो बिर्याणीचा, तुपाचा, असं धुराचा, खूप मस्त वास येतो यामधून. तर तुम्ही नक्की जरूर ट्राय करा एक वेळेला तरी. आणि वरतून तुम्हाला गार्निशिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता. कोण केशर घालतं, कोण तूप घालतं, कांदा पुदिना ते पण घालतात सर्वजण. पण मी वरतून काय घालत नाही, कारण मटण जे असतं ते हेवी असतं अगोदरच पचायला, त्यामुळे मी यामध्ये तूप ते घालत नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, कारण मटण पचायला अगोदरच जड असतं. त्यामुळे याला जेवढं आपण लाईट बनवू शकतो तेवढं लाईट बनवण्याचा प्रयत्न केला आहे मी, कारण खाल्ल्याच्या नंतर खूप हेवी होतं मग. तर अशा पद्धतीने आपली ही बिर्याणी तयार आहे. मस्त याचा मसाला आहे. राईस एकदम पाहू शकता, एकदम सुटसुटीत आणि अख्खाच्या अख्खा आपला राईस राहिलेला आहे. राईस जरा पण यामध्ये तुटलेला नाही आपला. तर अशा पद्धतीने कमी याला दम द्यायचा, कमी वाफेवरती ठेवायचं, त्यामुळे आपली बिर्याणी जास्त शिजत नाही मग, आणि अशी एकदम सुटसुटीत आपली बिर्याणी तयार होते. तर असं वरून याला मी गार्निशिंग केलं आहे, फ्राईड कांदा, त्यासोबतच कोथिंबीर आणि पुदिना हे कट करून ठेवलेलं होतं मी गार्निशिंगसाठी. पण वरून टाकलेलं असं त्याची चव छान येते जेव्हा आपण स्टीम दम द्यायला ठेवतो त्यापेक्षा. म्हणून मी कधी पण असं जेव्हा आपण खायला घेतो तेव्हाच वरतून टाकते. तर अशा पद्धतीने आपली बिर्याणी तयार आहे. त्यासोबतच कोशिंबीर आहे. तुम्हाला काय रस्सा ग्रेव्ही काय जे घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि पाहू शकता खूप मस्त झाली पण होती आणि दिसायला पण खूप छान दिसत होती. तर यासोबत कोशिंबीर आम्ही बनवली होती, ती सर्व केली. तर अशा पद्धतीने आपली आजची मटन बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्ही पण कधीतरी ट्राय करून पहा, तुमची बिर्याणी कशी होती ही पण कमेंट करा. माझी रेसिपी आवडली का नाही हे पण मला जरूर कमेंट करा. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली एकदम मस्त बिर्याणी तयार झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद.